रसिकजनक होय. या नाटकातील घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा जीवित वा मृत व्यक्ती आणि घटनांशी काही एक संबंध नाही. तसे आढळून आलेच तर तो केवळ एक योगायोग समजावा. धन्यवाद. पडदा उघडला गेलेला. रंगमंचावर लख्ख प्रकाश पडलेला. पण अजूनही कोणीच दिसत नाहीत कसे, हा प्रश्न तुमच्या मनात पडलेला, बरोबर ना? अहो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. आता मी कोण हाही एक प्रश्नच सांगतो. सगळंच सांगतो, ऐका. हे जे समोरचं आलिशान घर दिसतं ना, ते आहे या शहरातील प्रसिद्ध उद्योगपती शिवा इंडस्ट्रीजचे मालक श्रीमंत वैष्णव कदम यांचं. जरा बघूया या घरात कोण कोण राहतं. अहो, हे बघा, हेच ते श्रीमंत वैष्णव कदम. हे गृहस्थ सदा न कदा व्यस्त फोनवर हो. आणि यांचे दौरे मात्र सदैव विदेशात. कधी जर्मनी, कधी जपान, कधी इटली, कधी फ्रान्स, इंग्लंड, तर कधी अमेरिका. अहो, तिकडे काय बघता, अहो गेलेत की ते गेलेत ना. मी सांगितलंच होतं असं. आणि हे कोण? मिस्टर मंदार राणे, द मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ शिवा इंडस्ट्रीज. बघा बघा, फाईल मध्ये कसं डोकं खुपसून बसले. शिवा इंडस्ट्रीजचा पैसा आपल्या घशात कसा घालता येईल याचा तर विचार करत नसावेत ना. आणि ह्या बघा, ह्या सौ सुजाता राणे. नट्टापट्टा आणि किटी पार्टीज करणे हाच यांचा उद्योग. फुक्कटचा पैसा उडवावा कैसा हे यांच्याकडून शिकावं. अहो बघा, कशी नखरेल ना दिसते ना. सावध व्हा. हे बघा, हे आलेत मिस्टर भुजंग राणे. खायचे चणे आणि फोडायचे फुटाणे. दुसऱ्याच्या संपत्तीवर डल्ला मारणारा हा विषारी नाग. आणि हा बघा, हा घरगडी मन्या मामा. घरचा नोकर पण खास विश्वासू. अरे याच्या भरोशावर तर हे घर चालतं. अहो चालतच काय, धावतं म्हणा, धावतं. असा हा मन्या मामा. आणि आता तुमच्या पुढे येतो शिवा इंडस्ट्रीजच्या 300 करोड संपत्तीचा एकमेव धनी, एकुलता एक वारस. मी म्हणजेच शिवा कदम. मिस्टर शिवा वैष्णव कदम. इथेच सुरू होते आमचं कथानक. सादर करीत आहोत 3 अंकी नाटक बाळा मीच तुझी आईर. पूरा बेसस गेला.
आई माझी आई आई कुठे गेली होतीस तू मला सोडून कुठे गेली होतीस आई मला तुझ्याशिवाय करमत नाहीये ग तू मामा आहे ना राक्षस मामा तू मारतो ग मला तू द्यायचीस ना ते गोड दूध होत आणि ते ना मला कळून दूध देतात काय मला नाही देऊन ते दूध मला नाही देऊन आणि मी नाही पीत म्हटलं ना तर ते मला मारतात काय आई बघ ना ग बघ किती लागलं माझ्या पाठीला आई तू माझ्या जवळ राह ना ग का मला सोडून जातेस मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये आणि मला आता असं समजायचं की तुझी आई तुझ्याजवळ कायमची माझी आई आली माझी आई मला सोडून कुठेच जाणार नाही माझी आई आली आई आई तू असंच करते नेहमी मला सोडून जाते तू आई आई नको जाऊ ना आई थांब ना माझ्या जवळ आई थांब ना काका माझ्या आईला कुणीतरी थांबवा हो माझी माय हरवली हो माझी माय हरवली हो माझी माय माझी माय माझी माय माझी माय दुधावरची गसाय वासराले वासराले गाछाटते जशी गोठ्यातली गाय माझी माय माझी माय माझी माय माझी माय दुधावरची गसाय वासराले गाछाटते जशी गोठ्यातली गाय वासराले गाछाटते जशी गोठ्यातली गाय माझी माय माझी माय स्वतः उपाशी राहून मले भरविला दाना पाजीला पाळणा तिचा लाड कमिताना स्वतः उपाशी राहून मले भरविला दाना पूर्ण तवाचे गुण तवाचे नाही परतले पाय अशी होती माझी माय वासराची गाय अशी होती माझी माय जशी वासराची गाय माझी माय माझी माय
लेकराले कोण गोठ्यात नेल, कोण आधार देईल, कोण जवळ घेईल, पोरक्या लेकराले कोण गोठ्यात नेल. माझी हरवली माया, माझी हरवली माया, कुणी आणून देईल काय. वासराले गाचाटले जशी गोठ्यातली गाय, वासराले गाचाटले जशी गोठ्यातली गाय. माझी माया, माझी माया, माझी माया, माझी माया, दुधावरची गासाय. वासराले गाचाटले जशी गोठ्यातली गाय, वासराले गाचाटले जशी गोठ्यातली गाय, वासराले गाचाटले जशी गोठ्यातली गाय. कुठं आहेस ग तू? मला तुझी खूप आठवण येते गाय. मला तुझ्याशिवाय झोप येत नाही गाय. शिवा इंडस्ट्रीजचा मॅनेजिंग डायरेक्टर. बोला बोला, कुठलं काम होतं? हो ते सडा, आधी हे सांगा की आपल्या कंपनीला फायदा किती? 2 करोड. चेकिंग डील करून माझ्या आणि पप्पांच्या अकाउंटवर जमा करा. द्या हो, बस 50 लाख रुपये शिवा इंडस्ट्रीजच्या खऱ्या मालकाला द्या. ओके, काय बघून ते शिवा इंडस्ट्रीचा संपूर्ण पैसा आम्हाला द्या. आज जाऊ द्या, या संपूर्ण संपत्तीच्या वारसदार आम्हीच. मग या पूर्ण प्रॉपर्टीचा एकुलता एक मालक कोण? ऑब्वियसली भंडार. दादा, मला भूक लागले रे, मला ते ना बिस्किट खायला. शिवा, तुला भूक लागली आहे? तुला खायचंय दादा, मला ते ना बिस्किट. तुला खायचंय ना बिस्किट? घे ना, शिवा इंडस्ट्रीजच्या 300 करोड प्रॉपर्टीचा एकुलता एक वारस मंद येळपट बुचकावना एका बिस्किटाच्या तुकड्यासाठी माझ्या समोर कसं भीक मागतोय. आणि मी आणि माझं संपूर्ण कुटुंब याच्याच पैशावर विराजित होऊन ऐश करतोय. झालं इसे काय आहे ना, नशीब, प्रारब्ध, फॉर्च्यून. अरे शिवा, मला खूप भूक लागली आहे, मला ते ना बिस्किट. तुला खायचंय शिवा हे बिस्किट? खायचंय ना तुला? तुला भूक लागली आहे ना? अरे तुझा बाप देश विदेशात फिरून पैसा कमवतोय आणि तोच पैसा आम्ही उधळतोय. मंदार 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 मंदार. अरे काय नशीब घेऊन जन्माला आलाय. अरे शिवा, हे बिस्किट खायचं होतं ना तुला? लागली ना तुला भूक? पण
ह्याचे बिस्किट आहे ना रे शिवा, हे मी माझ्या कुत्र्यासाठी आणलं होतं रे, माझ्या टॉमीसाठी. पण तुला जर बिस्किट खायचं असेल ना शिवा, तर तुला माझ्या कुत्र्यासारखं वागावं लागेल, म्हणजे तुला माझं टॉमी व्हावं लागेल शिवा. तुला हे बिस्किट मला दे ना. तुला मग कुत्रा व्हावं लागेल शिवा, मग कुत्रा होत लागेल. कुत्रा हो, आता माझ्या टॉमी सारखं लागेल. तुला कळत नाही का? अरे हा तुझ्या आत्याचा मुलगा आहे, तुझा मेवना शिवा. या संपूर्ण इस्टेटीचा मालक वैष्णव कदमचा एकुलता एक मुलगा. आणि काय रे मुलगा, तुला लाज नाही वाटत याला कुत्रा बनवून आपल्या माग माग फिरवताना? अरे अजूनही मी याचा सख्खा मामा जिवंत आहे. अरे याच्या चपातीवर तू ऐश करतोस आणि याला तू कुत्रा बनवतोय. एक शब्द बोलायचं नाही. अरे एवढ्या मेहनतीनं आम्ही याला औषध पाजून मतिमंद आणि वेडपट केलंय, आणि याला तू फक्त कुत्रा बनवतोयस. फक्त कुत्रा. मदर, अरे याला कुत्र्यापेक्षा नीच वागणूक दे, जिवंतपणे मरण यातना दे. अरे पाण्या वाचून मासोळी कशी तडपडून मरते ना, तसं तडपला पाहिजे हा, जेणेकरून याला याच्या स्वतःच्या जीवाची किळस झाली पाहिजे. यानंतर याने त्या देवाला पुन्हा कधी माणसाचा जन्म मागू नये. अरे हा एखाद्या दिवशी दुरुस्त होऊन ही संपूर्ण संपत्ती आपल्या हातून निघून गेली असं व्हायला नको. आणि म्हणूनच आपल्याला एक एक पाऊल जोखमीने ठेवावं लागेल. बेचारा वैष्णव कदम देशोदेशी फिरून स्वतःचा बिझनेस वाढवतोय, स्वतःच्या मुलाकडे अजिबात लक्ष देत नाही, केवळ संपत्ती कमावतो, फक्त संपत्ती. आणि तीच संपत्ती आम्ही उधळतो. बिचारा जन्माला आला आणि आई मरण पावली, आणि बाप फिरतोय देश विदेशात, आणि हा सापडलाय आमच्या हातात. एखाद्या चक्रीवादळात एखादी नौका सापडावी ना, अगदी तसा. आणि तेव्हापासून याच्या नशिबाचे उलटी चक्र फिरायला सुरुवात झाली. अरे हा नंबर होता ना, तेव्हापासून आम्ही याच्या दुधात औषध द्यायला सुरुवात केली, आणि आज याला 50% मतिमंद आणि वेळा करून टाकलं. आणि हे सगळं केलं ना ते केवळ तुझ्यासाठी आणि तुझी बहीण मैत्रीसाठी. अरे तुम्हा दोघांनी बहीण भावाचं आयुष्य कसं अगदी पैशात लोळत जावं म्हणून. आणि म्हणणार आता उरलाय तो फक्त वैष्णव कदम. वैष्णव कदम आहे, आणि आपण तसं एक प्लॅन खेळू, आणि या मतिमंद येडपट उचकवण्यासकट वैष्णव कदमला सुद्धा या वाळ्यातून बाहेर हाकलून देऊ. मग सगळं